गुड मॉर्निंग डान्सिंग मम्माच्या या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज स्पेशल आहे बिकॉज आज माझा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू मी. आणि आज काय आहे, माझा बर्थडे आहे. सो आता मी उठली, फ्रेशनअप झाली आणि आता मी युगला स्कूलला सोडायला जायचं आहे. कारण बाबा झोपलाय बिकॉज माझा बर्थडे आज आहे. पण काल केक कापल्यानंतर युगने खूप सतवलं त्याला आणि अख्खी रात्र झोपलाच नाही. तो खेळतच होता म्हणून त्याची झोप पूर्ण नाही झाली. बाबाची स्वतः झोपलाय. बाय द टाइम मी युगला स्कूलला सोडून येते. स्कूलवरून आला की मग आपण बघूया आज कुठे जायचं आणि आज काय प्लॅन्स आहेत बर्थडेचे. जास्त काही प्लॅन्स नाही आहेत, छोटे मोठे प्लॅन्स आहेत. तर येस, बघूया कसा जातो आजचा माझा बर्थडे. स्टे ट्यून आणि आजचा व्लॉग बघा. थोडा एक्सायटेड आहे. बाय. आदल्या दिवशी हे सेलिब्रेशन होतं रात्रीचं. मला चॉकलेट दिले होते बाबाने आणि सुंदर असा छान केक आणला होता. एक स्मॉल सेलिब्रेशन विथ द फॅमिली. सो हॅपी बर्थडे टू मी. मे गॉड ब्लेस मी. आणि ऋषीने हे माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं. सम हेअर एक्सेसरीज लाईक हेअर आणि कलर आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या फ्रॉम हेवन्स. खूप छान होतं. थँक्यू सो मच बाबा फॉर दिस बर्थडे गिफ्ट. सो येस, मी रेडी झालेली आहे. आणि आज आम्ही तिघं सुद्धा निघालो आहोत देवदर्शनासाठी. एव्हरी इयर मी बर्थडेच्या दिवशी सिद्धिविनायकला जाते. सो चला सिद्धिविनायकला जाऊया आणि प्रवास सुरू करूया. आज आम्ही एक्वा मेट्रोने जाणार होतो कारण ते खूप जवळ पण होतं. सिद्धिविनायकच्या अगदीच बाहेर ते स्टेशन असतं. सो मग आज आमचा प्रवास एक्वा मेट्रोने आहे. लेट्स गो टू द सिद्धिविनायक आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. आणि फायनली मी सिद्धिविनायकला पोहोचलेले आहे. बाप्पा असंच तुमचं सदैव लक्ष माझ्या मागे असू देत. आणि खूप मस्त झालं दर्शन कारण गर्दी नव्हती त्यामुळे फटाफट झालं. दर्शन झाल्यानंतर बाजूलाच एक गार्डन होतं म्हणून मग आम्ही युगला तिकडे घेऊन गेलो होतो बिकॉज त्याला खेळायचं होतं. आणि गार्डन म्हटल्यावरती युग तर म्हणजे त्याला जायचंच असतं. सो गार्डनमध्ये खेळून झाल्यानंतर आता लागली होती भूक म्हणून समोरच मॅकडॉनल्ड होतं जिथे आम्ही सगळं काय काय खाल्लं होतं. सो चला खाऊया. आय लव्ह यू यू. चला, काहीतरी खूप भूक लागली. काय केलं, आम्ही मॅकडी मध्ये आलोय जरा खायला. म्हणजे जरा बर्थडे तर आज खाऊया. काय केलं निकिताने? माझ्या सगळ्या केसांवर मागे सॉस. मॅकडी मधून खाऊन झाल्यानंतर आता मी रवींद्रला आली होती कारण माझा पेमेंट कलेक्ट करायचा होता. तिथून आम्ही गेलो होतो स्वामींच्या मठात दादरला कारण त्याच्याशिवाय तर बर्थडे अपूर्णच आहे. तर मग मठात गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथून आता आम्ही जाणार आहोत वन ऑफ माय फेवरेट रेस्टॉरंट इन दादर, आस्वाद. कारण खूप भूक लागली होती म्हणून मग आस्वादला जाऊन आम्ही खाल्लं. आणि आता युगला घेऊन आम्ही शिवाजी पार्कला जाणार आहोत. तर जाऊया शिवाजी पार्कला. आणि आस्वादमध्ये खाऊन झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत शिवाजी पार्कला बिकॉज युगला हॉर्समध्ये बसायचं होतं. बट आय डोंट नो समहाव हे बघा म्हणजे ही अशीच चौपाटी असते का म्हणजे मला नाही माहिती हा कोणाचा फॉल्ट आहे. मला तसं वाटतं हा आपलाच फॉल्ट आहे कारण आपणच घाण करतो आणि आपणच परत नावं ठेवतो. तर हे असं स्वच्छ असेल तर खूप मस्त वाटतं कारण लहान मुलं एन्जॉय करतो.